जुनी कामठी पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 86 गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी भाजी मंडी, कुरेशी मोहल्ला आणि इतर परिसरात छापेमारी केली असता जनावरे अत्यंत क्रूरपणे आणि दाटीवाटीने कोंडून ठेवल्याचे आढळून आले। जनावरांना चारा पाण्याविना बांधून ठेवण्याचा आरोप समोर आला आहे। पोलिसांनी सुमारे 8,60,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। अज्ञात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि पुढील तपास सुरू आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली होती। काल पोलीस स्टेशन जुनी कामठीच्या हद्दीमध्ये दुपारच्या वेळेस आम्ही ड्रोनद्वारे संपूर्ण परिसराची पाहणी केलेली होती आणि यामागे माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर, माननीय सहपोलीस आयुक्त नागपूर शहर, माननीय अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रदेश विभाग नागपूर शहर, माननीय पोलीस उपायुक्त झोन 6 आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त कामठी विभाग यांच्या दिशानिर्देश आणि मार्गदर्शनाखाली ड्रोनद्वारे संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली। तर सायंकाळच्या वेळेस एक वरिष्ठांच्या आदेशान्वये एक प्लान तयार करण्यात आला आणि त्या अंतर्गत रूट मार्चच्या अंतर्गत आम्ही आमच्या हद्दीमध्ये सर्च ऑपरेशन केलं आणि त्यामध्ये आम्हाला गोपनीय माहिती मिळाली। त्या अन्वये पोलीस स्टेशन जुनी कामठीच्या हद्दीमध्ये गोवंशमध्ये कारवाई करण्यात आली। त्यामध्ये एकूण 86 जनावरे ताब्यात घेण्यात आली, त्यांना गोशाळेमध्ये दाखल केलं। एकूण 8,60,000 रुपयाचा मुद्देमाल आहे। यामध्ये अजून कोणीही मालकी हक्काकरिता समोर आलेलं नाही आहे। या तपासामध्ये या गोष्टी उघडकीस येतील आणि हा भाजी मंडी आहे किंवा मदन चौक आहे या भागामध्ये सदरची कारवाई करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट NTV 24।